गतवर्षी जून महिन्यातच ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे यशवंतपुरा हावडा एक्सप्रेस ज्या रेल्वे रुळावरून जात होती त्या ठिकाणी पडले. यामुळे या गाडीचा अपघात झाला. या तिहेरी अपघातात अनेक डबे मालगाडीवर चढले. 7 डबे पलटी झाले, 4 डबे रेल्वे बॉडीच्या बाहेर गेले. एकूण 15 डबे पटरीच्या बाहेर होते. या अपघातात 100हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 1000हून अधिक जण जखमी होते. हा अपघात झाला होता 2 जून 2023 रोजी. आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा असाच अपघात झालाय. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली आहे. या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. तर पाहूयात नेमका हा अपघात कसा झाला. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला तुम्ही हे काही व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये एका ट्रेनचा डब्बा चक्क दुसऱ्या ट्रेनच्या डब्यावर उभा राहिलेला पाहायला मिळतोय. यावरूनच आपण या रेल्वे अपघाताची भीषणता समजू शकतो. आता पाहूयात नेमका हा रेल्वे अपघात कसा झाला. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी कंचनजंगा एक्सप्रेस सियालवाकडे जात होती. त्यावेळी मालगाडी आणि कंचनजंगा एक्सप्रेस यांची भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कंचनजंगा एक्सप्रेसचे अनेक डबे ट्रॅकवरून खाली घसरले. सोमवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजतं. आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कंचनजंगा एक्सप्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला. NJP ते सियालदह या मार्गावर सिलीगुडी स्थानकातून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशन जवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे कंचनजंगा एक्सप्रेसच्या मागील 3 डब्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झालेत. प्राथमिक माहितीनुसार रंगपानी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केलाय. याशिवाय सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव पथकांनी धाव घेतली आहे. बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्ध पातळीवर कारवाई सुरू केली आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. मात्र या सर्व रेल्वे अपघाताबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.